अंकगणितीय भूमितीमध्ये यावर जर परीक्षेत प्रश्न विचारला गेला म्हणजे या स्वरूपाचा प्रश्न विचारला गेलाय तर याला सोडवायचा कसा ते नीट बघा. 32x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर आणि m यांचा भूमितीमध्ये जर 8x अपॉन y आहे तर m ची किंमत किती. आता काय करायचं पुराणो आपण सर्वप्रथम घ्यायचं भूमितीमध्ये आणि याचा घ्यायचा स्क्वेअर बरोबर अंत्यपदाचा गुणाकार करायचा. काय अंत्यपदाचा गुणाकार हे नीट लक्षात ठेवा. आता भूमितीमध्ये तुम्हाला दिलाय 8x अपॉन इथे काय दिलाय y दिलाय 8x अपॉन हा काय घेतला y आणि याचा घेतला आपण स्क्वेअर बरोबर अंत्यपदी दिली तुम्हाला 32x चा स्क्वेअर अपॉन हा घेतला पुराणो y चा स्क्वेअर गुणिले किती घेतले आपण m. आता 8 किती होते 64 म्हणजे आजचा स्क्वेअर किती झाला हे झाले 64x. ओके हे झाले 64x स्क्वेअर अपॉन हा झाला y स्क्वेअर बरोबर इथे घेतले आपण 32x स्क्वेअर अपॉन हा घेतला y स्क्वेअर आणि गुणिले काय घेतले पुराणो m. आता इथे बघा x स्क्वेअर कॅन्सल y कॅन्सल 32 एक 32 32 दोन्ही 64 म्हणजे याचा अर्थ m चे मूल्य किती आले 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तिचे योग्य उत्तर आहे. हा जर प्रश्न तुम्हाला नीट समजला असेल तर पोरांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.